नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या चॅनलवर. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होईल, कारण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी जनरल नॉलेजचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स हे कव्हर केले आहेत. आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये, जसे की जिल्हा परिषद भरती, तलाठी भरती, दारूबंदी, पोलीस भरती आणि महाराष्ट्रातील कोणतीही सरकारी परीक्षा असो त्यामध्ये विचारले जातील. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे? भारतात कोणत्या राज्यामध्ये वनक्षेत्र हे सर्वात कमी आहे? तर या ठिकाणाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे राजस्थान. या ठिकाणी भारतामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र हे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान असते? भारताच्या कोणत्या भागात मे महिन्यात सर्वाधिक तापमान हे असते? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे वायव्य. हे उत्तर तुमचं एकदम बरोबर होईल. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीशा कोण होत्या? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे एम फातिमा बीवी हे सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीशा होत्या. पुढचा प्रश्न पाहूया. शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा टिंबटिंब आहे. शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा टिंबटिंब आहे. तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे पाठीचा कणा. तर शेती म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी लाईफटाईम अचीवमेंटचा ऑस्कर विजेता कोण आहे? खालीलपैकी लाईफटाईम अचीवमेंट ऑस्कर विजेता कोण आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे सत्यजित राय हा लाईफटाईम अचीवमेंट ऑस्कर विजेता आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र, भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कोणते आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी घनता असलेले राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी होईल, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस हा दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे 9 जानेवारी या दिवशी भारतीय प्रवासी दिवस हा दरवर्षी साजरा केला जातो. मित्रांनो, हे प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? भारताची प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे मीरा कुमार हे भारताची प्रथम लोकसभा अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर मित्रांनो, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी होईल, ते म्हणजे सी व्ही रमन हे भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? भारताची राष्ट्रीय नदी ही कोणती आहे? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए होईल, ते म्हणजे गंगा ही नदी भारताची राष्ट्रीय नदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे राष्ट्रीय फळ, भारतातील सर्वात मोठे शहर कोणते? भारतातील सर्वात मोठे शहर कोणते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे मुंबई हे शहर भारतातील सर्वात मोठे शहर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन बी, ते म्हणजे गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर याचं उत्तर होईल ऑप्शन सी, ते म्हणजे जी.व्ही. मावळणकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. तर मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला खूप म्हणजे सिंपल वाटत असतील, पण हेच प्रश्न तुम्हाला ऐन वेळेस येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हा रिव्हिजन म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ते म्हणजे भरत चक्रवर्ती या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील सर्वात लांब धरण कोणते? भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी होईल, ते म्हणजे हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती? भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे? त्याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी ही मूर्ती भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले? भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले? तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन बी, ते म्हणजे मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले महिला विद्यापीठे स्थापित केले गेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.